नेहमीप्रमाणे कामावरून परतत असताना प्रशांत शिंदे यांनी पत्नीला कॉल केला, जो कॉल शेवटचा ठरला. भाजीला काय आणू ग असं विचारताच उत्तर येण्याआधीच पत्नीला ऐकू आली ती किंकाळी. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं आणि प्रशांत शिंदे यांचा मृत्यू झाला. एक हसतं खेळतं कुटुंब भांडूपच्या बेस्ट अपघातात उद्ध्वस्त झालं. भांडूपच्या गणेशनगर परिसरात राहणारे प्रशांत शिंदे कुटुंबासोबत राहायचे. ते एकटेच घरात कमावते होते. रात्री नेहमीप्रमाणे कामावरून परतत असताना त्यांनी पत्नीला फोन केला. भाजी कोणती आणू याबाबत विचारलं, मात्र तिचं उत्तर येण्याआधीच अनियंत्रित बेस्ट बसनं त्यांना चिरडलं आणि त्यांचा मृत्यू झाला. मुंबईतील भांडूप परिसरात सोमवारी रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. रात्री 9:30च्या सुमारास भांडूप पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ एका बेस्ट बसने नियंत्रण गमावलं. यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांच्या गर्दीला बसने चिरडलं. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले. घटनास्थळाजवळील एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलंय. यामध्ये बस गर्दीत घुसताना दिसतीये. या व्हिडिओमध्ये एका साडीच्या दुकानाबाहेर गप्पा मारत असलेली लोक दिसतायत. अचानक यावेळी एका वेगाने येणाऱ्या बेस्ट बसचं नियंत्रण सुटतं आणि ती गर्दीला चिरडते. फुटेजमध्ये काही लोक जीव वाचवण्यासाठी दुकानात धाव घेताना दिसतायत, तर काहींना त्या बसची धडक बसलीये. या घटनेमुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गोंधळ सुद्धा निर्माण झालेला दिसला. पोलिसांच्या माहितीनुसार या अपघातात 14 पादचाऱ्यांना बसने धडक दिली. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. मृतांमध्ये 3 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं सुद्धा समजतंय. दरम्यान भांडूप पोलिसांनी बेस्ट बस चालक संतोष रमेश सावंत, ज्याचं वय 52 वर्ष आहे, याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. बस चालवायला बसलो तेव्हा ती चालू स्थितीमध्ये उभी होती. हँडब्रेक काढताच बस जम्प होऊन हा अपघात झाला असा दावा सावंत याने पोलीस चौकशीमध्ये केलाय. प्रत्यक्षदर्शी त्याचबरोबर सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस सगळा तपास करतायत. कोर्टाने बेस्ट चालक सावंत याला 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी सावंत हा अपघात घडला तेव्हा दारूच्या नशेत होता अशा चर्चा सुरुवातीला रंगल्या होत्या. त्या संदर्भात आरोप सुद्धा करण्यात आले होते. मात्र आरोपी सावंत हा जेव्हा अपघात घडला तेव्हा कुठल्याही दारूच्या नशेत नव्हता किंवा कुठल्याही नशेमध्ये नव्हता असं वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झालंय. पोलीस उपायुक्त हेमराज सिंग यांनी ही सगळी माहिती दिली आहे. दरम्यान अशा प्रकारे रात्रीच्या सुमारास बेस्ट बसनं नियंत्रण गमावलं आणि अनेकांचा बळी गेला. त्याचबरोबर काही लोक जखमी सुद्धा झालेत. त्यामुळे एकूणच अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. बेस्ट बसनं नियंत्रण गमावण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. त्याच्यामुळे मुंबईतल्या अशा घटना कधी थांबणार हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आता विचारला जातोय. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.